मराठमोळी थोडीशी मराठमोळी थोडीशी साधी मराठमोळी थोडीशी साधी मोळी थोडीशी साधी भोळी जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोनचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि गिफ्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बुकमार्क प्रिसेटला ओपन करा. बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला ऑलरेडी इथं मी लिरिक्स व्हिडिओ ॲड करून दिलेले आहेत आणि इथं काहीसे मी तर रेक्टँगल इथं मी इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता फोटोला लॉंग प्रेस करून मी इथं सॉन्गच्या वरती घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं फोटो कुठंपर्यंत ॲड करायचे सांगतो. करेक्ट मित्रांनो, आपल्याला 9.17 सेकंदापर्यंत इथं फोटो ॲड करायचे आहेत. तर काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचं एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी एक इथनं फोटोला ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी शेवटचा फोटो इथनं ॲड करून घेतो पटकन. तर बघू शकता मित्रांनो आपण करेक्ट 9.17पर्यंत इथं फोटो ॲड केलेले आहे. तर आता काय करायचं आहे, फोटो ॲड केल्यानंतर 9.17पासूनची देखील शेवटपर्यंत आपल्याला इथनं एक बिटलाच एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो मित्रांनो. आपल्या जर चॅनलवरती जर नवीन कोण आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक बिटला मी एक फोटो इथनं ॲड केलेले आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. इफेक्ट प्रिसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या बीट जो यायचा आहे करेक्ट. मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. पहिला स्टार्टिंगचे जे 4 फोटो आहेत पहिले 4 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला पहिल्या 4 फोटोला इथनं आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर पहिले 4 फोटो सोडायचे आहेत. आत्ता आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. करेक्ट आपल्याला 8.6 सेकंदापाशी यायचं आहे. 8.6 सेकंदासमोर जी बीट आहे त्या बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट बीटला जायचं आहे. 8.29 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो 2च फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट नंतर एक व्हिडिओ इफेक्ट आहे तो पहिला व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला
करेक्ट मित्रांनो आपल्याला 9.17 सेकंदापाशी यायचा आहे. हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला जर ऑडिओ असेल तर इथनं म्यूट करा. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. मित्रांनो नेक्स्ट बीटला जायचं आहे. अजून एकदा इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. तर कुठं कुठं मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचं आहे सांगतो. 9.17 सेकंदापासून जे आपल्याला एक बीटला इथनं एक व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. डबल बीट येईपर्यंत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. 18.26 सेकंदापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं ॲड करून घेतो. व्हिडिओ इफेक्टला पहिले इथनं पेस्ट लेअर करा. नेक्स्ट बीटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा सिम्पली. तर बघू शकता मी एकूण इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करत आहे. मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो डबल बीट आलेली आहे. त्या डबल बीटपर्यंतच आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 9.17 सेकंदापाशी यायचं आहे. 9.17 सेकंदापासून जे कुठंपर्यंत डबल बीट आहे त्या डबल बीट येईपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 9.17 सेकंदापासून जे आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं चालू करायचं आहे डबल बीट येईपर्यंत. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो डबल बीट आहे. 18.26 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो 4 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मी सांगतोय त्या बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 18.26 सेकंदापाशी यायचा आहे. 18.26 सेकंदापासून शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो काय करायचं आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे अजून एकदा इथनं फोटोवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकचा कलर पहिला इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर मित्रांनो स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 6 ठेवा. तर बघू शकता मी तर 6 ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळी मित्रांनो आपल्याला स्ट्रोक द्यावाच लागणार आहे. पहिले इथनं इफेक्ट पेस्ट करा. नंतर फोटोवरती क्लिक करा. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा पहिला. नंतर स्ट्रोक इनेबल करा आणि स्ट्रोकची साईज इथनं 6 ठेवा. तर बघू शकता मी एकूण तुम्हाला इथनं करून दाखवतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. इफेक्ट पेस्ट केलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. पहिला स्ट्रोक इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 6 ठेवा आणि स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. तर बघू शकता मी करून इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो आपल्या जर चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकानं मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मी पटकन इथनं मित्रांनो करून घेतो. शेवटचे 2च फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. तर मी एक करून मित्रांनो इथनं करून घेतो. मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. मित्रांनो बघू शकता शेवटच्या फोटोला इथनं पटकन मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जातो. स्ट्रोकला पहिला इनेबल करतो. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट इथनं 6 ठेवा. 6 ठेवल्यानंतर स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. मी तर 11 ठेवलेली आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. मित्रांनो तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.